तर नक्कीच पुन्हा संपूर्ण कमिटीचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेन की तिसऱ्या रात्रीमध्ये खरं तर या स्पर्धेचा भाग होण्याची आम्हाला संधी दिली सत्यभानजी काकडे सर आणि संपूर्ण गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदई यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. एक लहान कलाकार खरं तर काय चूक झाली असेल तर मोठ्या मनानं माफ करा आणि खऱ्या अर्थानं मी रजा घेतोय आणि पुढील सूत्र पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक आमच्यासोबत रॉक्सर प्रवीणजी गायकर सर आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विकी सरांकडे मी सोपवतोय. धन्यवाद. तर आज मित्रांनो आपण पाहू शकाल सुशांत गायकर या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस आहे. सुशांत, वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना नेहमी आपल्या हातातून सत्कार्य घडो आणि सुशांत नेरी क्रिकेट संघासाठी आपलं नेहमी जमदार योगदान राहिलं आहे. असाच आपली कामगिरी राहत राहू. सुशांत, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर घनश्याम बापू भोईर यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. घनश्यामबाई याबा आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानजनक देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तो वागिलवाड़ा टीम के लिए सुवर्ण मौका है हर विकेट के लिए. घनश्याम बापू भोईर इनके ओर से यहाँ पर 500 का 100 रुपए का इनाम यहाँ पर दिया जाएगा. चलेंगे मैच की तरफ. आज के रात्रि का आखिरी मैच जहां पर दो टीमों के बीच में खेला जा रहा है. बिरजा महबूब 11 नेरे विपक्ष उनके खिलाफ है अमय वाटर सप्लायर्स यानी कि महेंद्र भोईर. इनके ओर से पैक किया गया टीम बिल्कुल आप देख सकते हैं. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज केडीएच 11 वाघिलेवाड़ा टीम के लिए. तो चलिए छक्कों के हैट्रिक के लिए महबूब मेहरबान बैल के मालक काना शेठ पाटिल इनके ओर से 5000 का इनाम इस वक्त बल्लेबाज को दिया जाएगा. तो चलिए फिलहाल चलेंगे मैच की तरफ. टीम का टोटल स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर 9 रन. पारी की शुरुआत प्रवीण चोरगे ने काफी दमदार दी है और इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक. खिलाड़ी है शॉर्ट पॉइंट में गेंद के नीचे, कोई चूक नहीं. बल्लेबाज आदित्य होंगे आउट. पहला करारा झटका लगेगा वहां पर टीम बिरजा महबूब 11 नेरे टीम को. ये 3000 का इनाम है. ये पहला विकेट बिल्कुल मैदान से बाहर लौट चुका है. सचिन मोरे आएंगे नए बल्लेबाज. केडीएच वाघिलवाड़ा टीम की बात करेंगे. आदेश नंद्या रतन बैल के मालक हमारे नीलेश भाई पाटिल, आपका भी हम तहदिल से स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा. जबरदस्त फाइट फिलहाल दो टीमों के बीच में यहां पर नजर आती हुई. जो जीतेगा वो जाएगा सीधा सुपर 12 में. हर विकेट के लिए घनश्याम बापू भोईर इनके ओर से भी 100 रुपए का इनाम है. और रिवर्स शॉट, बेहतरीन टाइमिंग. सचिन मोरे के बल्ले से 4 रन. दीवाने तेरे
लीजिए यहाँ पर दमदार शुरुआत अब नजर आती हुई, जिस सचिन मोरे ने अपने पहले मैच में 4 विकेट लेकर दमदार परफॉर्मेंस दिया था, और इस बार भी वही प्रयास था राइट हैंड बॉलर के खिलाफ, लेकिन इस बार चलिए बीट होते हुए तब तक वहां पर डॉट बॉल की समाप्ति। क्या बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन यहां पर करते हुए अपने टीम के लिए अभी तक यहां पर बात करेंगे। दमदार गेंदबाजी का प्रदर्शन पूरी तरीके से शांत रखा है चौका आने के बाद सचिन को। इनसाइड आउट, व्हाट अ शॉट, कवर्स के ऊपर से भेज दिया है सीमा रेखा पार। 4 रन महंगे ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 17। सत्रह बने स्कोर कार्ड के ऊपर। क्या दमदार यहां पर बैटिंग का प्रदर्शन पहले पावर प्ले में आप बिल्कुल देख सकते हैं। बल्लेबाज सचिन मोरे की ओर से प्रवीण सोरगी के बल्ले से एक छक्का निकला है। मजबूत स्थिति नजर आती हुई, भले पहला विकेट उन्होंने गवाया होगा, लगातार 3 छक्कों के लिए कान्हा शेठ पाटिल इनकी ओर से 5000 का इनाम है और बिरजा ग्रुप इनकी ओर से 3000 का इनाम, यानी कि इनामों की धनराशि इस मैच में बिल्कुल आप देख सकते हैं इन खिलाड़ियों के ऊपर। इनकी बिरजा महबूब 11 अदई, माफ कीजिएगा, नेरे और उनके खिलाफ खेल रही है टीम अमय स्पोर्ट्स, अमय वाटर सप्लायर्स, केडीएच वाघिलेवाड़ा टीम। जानती है नेरे टीम भी कि उनके सामने सूरज पाटिल की चुनौती है। प्रतीक सुरते जैसे ताकतवर बल्लेबाज है, भाग्य जैसे खिलाड़ी है, जीवन गामन जैसे अनुभवी खिलाड़ी है, लालचंद गामन, ऐसे सभी खिलाड़ी है। मजा आएगा इस मैच में। और लीडिंग एज, और ये कैच ड्रॉप, कैच नहीं बल्कि ये बाली का कैच छोड़ा है आपने। ये गेंदबाजों के ऊपर कठिन परीक्षा होगी। अब 4 रन। क्या ये इस गेंद के साथ टूट पड़ पाएंगे? आगे आकर खेलने का प्रयास, ऑन साइड में बोर्ड टैप करने का प्रयास, फील्डर मौजूद, उठाएंगे वहां पर भागेश, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 22 रनों के ऊपर। फिलहाल अभी तक 8 गेंदें फेंकी है। और पिछला मैच आपने देखा सुपर 12 के लिए जो मैच खेला गया था कामोठे विपक्ष दिगोड़े के बीच में, और दिगोड़े टीम ने क्या शानदार जीत हासिल की। मैच काफी टक्कर का हुआ। अगर थोड़े से 40 या फिर 45 के आसपास स्कोर होता तो कामोठे टीम मुकाबले में अपना वर्चस्व प्रस्थापित कर सकती थी, लेकिन छोटे स्कोर के लिए भी उन्होंने क्या बड़ी फाइट वहां पर दी है। फील्डिंग में परिवर्तन देख सकते हैं वहां पर सचिन मोरे को, जिस सचिन मोरे ने काफी दमदार परफॉर्मेंस दिया है। हाफ ट्रैकर की बॉल, ओ बैड लक, बैड लक। जो बैड लक हमने देखा था वीगर टीम का, माफ कीजिएगा, उनके खिलाफ खेली थी आकुली टीम का, ठीक उसी तरह का ये बैड लक आप नजर आता हुआ। ये प्रॉपर 6 ही था। ये चौथी बार हो चुका है कि जहां पर ये ऐसे मौके हमने देखे, ऐसे ये घटना देखी है। जो बड़े बड़े टॉवर है वहां से वायर गुजर रही है इलेक्ट्रिकल, जिसके ऊपर गेंद हमेशा टकराई है। और इस बार फुल टॉस बॉल, खिलाड़ी बॉल के नीचे, कोई चूक नहीं। मिड विकेट में प्रवीण सोरगे को मिला था जीवन दान, मात्र इस बार नहीं छोड़ेंगे। कैच आउट, बैट्समैन मैदान से बाहर। पर विकेट जाएगा मैदान से बाहर प्रवीण सोरगे, जिनके ऊपर बहुत सारी अपेक्षा थी रनों की। शुरुआत दमदार दी थी उन्होंने।
हर विकेट के लिए बिल्कुल घनश्याम बापू भोईर इनकी ओर से यहां पर 100 रुपए का इनाम है। तो चलिए यहां पर चलेंगे मैच की तरफ। सूरज बॉलिंग मार पर क्रॉस बैटेड खेलने का प्रयास जरूर यहां पर किया था। बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है, ऑफ स्टंप से काफी बाहर। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। विकेट हैट्रिक के लिए सुवर्ण मौका है। साहिल भाई मात्रे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य कौन और सुप्रसिद्ध गोल्डन मैन इनकी ओर से और उनके समेत आदर्श भगत विकेट हैट्रिक के लिए 10,000 का यहां पर इनाम दिया जाएगा। क्या बात है। बिरजा ग्रुप इनकी ओर से लगातार 3 छक्कों के लिए 3,000 का इनाम। फिर काना शेठ पाटिल महबूब बैल के मालिक इनकी ओर से 5,000 3 छक्कों के लिए। विकेट हैट्रिक के लिए साहिल भाई मात्रे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य और दमदार नेतृत्व गोल्डन मैन इनकी ओर से 10,000 का इनाम विकेट हैट्रिक के लिए। यानी कि दोनों भी टीमों को सुवर्ण मौका है। चले इस बार बिग हिट करने का प्रयास किया था प्रथमेश ने। लेग बाई का इशारा अंपायर का। 1 रनों की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है। दूसरे ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर 25 रन 2 ओवर के समाप्ति के बाद। ठीक है, चेतन भाई सुरते घनश्याम बापू भोईर यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी गोलंदाजांसाठी दिला जाईल। तो चलिए 25 बने पहले 2 ओवर की समाप्ति के बाद। आखिरी 2 ओवर यहां से बचे हुए। अब यहां पर बॉलिंग मार पर आएंगे भागेश सुरते। स्ट्राइक इन पर बल्लेबाज प्रथमेश। नौ स्ट्राइक इन पर बल्लेबाज होंगे सचिन मोरे। आमचे संदीप पाटील साहेब शिरवणे या गावचे जावई बापू स्पर्धेचा दमदार आशुभाई यांचे मेवने। और इस बार चले ऑन साइड में मोड़ने का प्रयास किया है। फील्डर वहां पर गेंद को रोके तब तक एक पूरा दूसरे की कोशिश जोखिम भरा बन सकता था। तेज रफ्तार के साथ उन्होंने ये रन मुकम्मल किया और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ फिलहाल 27 रन। तीसरा ओवर प्रगति पथ पर है। अगर आप खुद में मजबूत हैं तो सफलता आपका कुछ नहीं बिगाड़ सकती। बड़ा लक्ष्य प्राप्त करने के लिए बस एक मजबूत सोच हमेशा जरूरी होती है। संघर्ष और धैर्य आप बड़ी मंजिल हासिल कर सकते हैं और यहां पर इस बड़े संघर्ष के साथ खेलना पड़ेगा। स्लोवर वन गेंद करने का प्रयास किया है। इस बार गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ जा रही है। उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। तो चलिए बिल्कुल यहां पर बात करेंगे सिंगल मिलेगा। सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 28। अभी तक 10 गेंदें बची। किसी एक बल्लेबाज को यहां पर मोर्चा संभालना पड़ेगा। अभी भी आने वाले डगआउट में कई सारे बल्लेबाज उमेश है, रोहन जैसे बल्लेबाज उनके खेमे में सुरक्षित है। स्लोवर वन गेंद, यस, फिंगर अप गोस। अंपायर की उंगली आसमान में। बहुत बड़ा झटका। यहां पर एक गलती की थी प्रवीण चोरगे का कैच छोड़कर, लेकिन उसके बाद यह विकेट नहीं छोड़ेंगे सचिन मोरे। बैक टू द पवेलियन। बल्लेबाजी के लिए प्रतीक सुरती की लेग कटर गेंदबाजी, माफ कीजिए भागेश सुरती की लेग कटर गेंदबाजी थोड़ी सी मुश्किलें पैदा कर रही है बल्लेबाजों के सामने। नए बैट्समैन रोहन तैयार। और स्लोवर वन गेंद की थी, हल्के हाथों से खेला, 1 रन लेना चाहते हैं
मामला बन सकता था, लेकिन विकेट कीपर ने ठीक से गेंद को कलेक्ट नहीं किया। तब तक वहां पर 1 रन पूरा, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 29 बने स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की शेष गेंदें मेरे ख्याल से बची हुई है अभी तक का 2। हमें 11 KDH वागीवाड़ा, हमें वाटर सप्लाईज के सर्वे सर्वा कोलीगांव के, जिन्होंने इस टीम को बिल्कुल पैक किया गया है। देखेंगे इस वक्त थोड़ी से खराब कंडीशन में चल रही, लेकिन रन संख्या ठीक ठाक है। इंपॉर्टेंट विकेट मात्र उन्होंने गंवाए। लेग स्टंप से बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का करार। एक्स्ट्रास में बढ़ोतरी इसी 1 रनों की मदद से। टीम का टोटल स्कोर है 30 रन। दीपेश भाई शेल्के को देख सकते हैं अभी भी पूरी तरीके से ये मन मुराद आनंद लेते हुए, लेकिन अचानक ये स्क्रीन के ऊपर ये बाहुबली नजर आए, जिनके बॉडी के ऊपर मांस ही मांस बिल्कुल आपको नजर आते हुए। चले बॉलर तैयार, वाइड बॉल आते हुए फिर से एक बार तैयार होंगे बैट्समैन। शॉर्ट पिच लाइन की बॉल, बल्ले का बाहरी किनारा, तीसरे अटेम्प्ट में यह कैच पकड़ा है। एक और विकेट नेरे टीम का प्रथमेश, बैक टू द पवेलियन। का ताला जरूर खुलता है। जिसने भी खुद को मैदान में किया है खर्च, दुनिया ने उसी को किया है गूगल पे सर्च। इस क्रिकेट के कुरुक्षेत्र में बढ़िया बॉलिंग भागेश सुरते की ओर से। पहले 2 ओवर में मजबूत स्थिति थी, लेकिन इस बार इस ओवर में केवल 4 ही रन आ चुके। न्यू बैटर देख सकते हैं उमेश पाटिल, जिनके ऊपर अपेक्षा दिखाई है कप्तान ने। अच्छा ठीक ठाक रन रेट चल रहा था, फिर इस ओवर में उनको थोड़ी सी ग्रहण लग चुका है। स्लोवर वन गेंद पीट किया, डॉट बॉल की समाप्ति। ओवर नंबर समाप्त हो चुका है तीसरा। 3 ओवर के समाप्ति के बाद 30 रन 4 विकेट के नुकसान पर टीम बिरजा महबूब 11 नेरे। इनके ओर से प्रथम क्रमांक का योगदान, फिर विलास भाई शिल्के माजी उप सरपंच, ओमकार भाई शिल्के गावदेवी वाटर सप्लाईज, इनके ओर से ये 2 व्हीलर बाइक हमें दी गई है। फिर अतुल भाई मुकल, शिवसेना शहर प्रमुख नवीन पनवेल और शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदास भाई ठोमरे, इनके ओर से इस टूर्नामेंट के लिए 1 बाइक। अक्षय भाई शिल्के, साइना ट्रांसपोर्ट्स, अजीत फाटे रॉयल ग्रुप, आदर्श काकड़े, AK ग्राफिक्स, इनके ओर से सभी स्पोर्ट्स साइकिल और योगेश पाटिल साहब उप सरपंच, इनके ओर से YouTube लाइव का स्पॉन्सर हमें दी गया है, उनका स्वागत करेंगे। 1 रन पूरा, दूसरे का प्रयास जी हां यहां पर पूरा हो सकता है। और हमारे नीलेश भाई शेल्के, इनके ओर से इस टूर्नामेंट के लिए बॉल संपूर्ण दिए गए, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 32। घनश्याम बापू भोईर, इनके ओर से हर विकेट के लिए बिल्कुल 100 रुपए का इनाम है गेंदबाजों के लिए। जीवन गावन अनुभवी क्रिकेटर बॉलिंग मार पर, और स्लोवर गेंद, ये फ्लैट हिट है और ये गेंद सीधा जाएगी सीमा रेखा पार। अंपायर का इशारा छकड़ी। देखिए रोहन का स्पिन के खिलाफ थोड़ा सा कहीं ना कहीं मुश्किलें पैदा होती है, लेकिन इस बार उन्होंने टप्पे को ठीक तरीके से परखा और फ्लैट हिट यहां पर कमाल का छक्का देखने को मिला, जहां पर जरूरत थी बिरजा महबूब 11 नेरे टीम को। ये एक्शन रिप्ले आपके सामने,
ये देखिए स्लोवर ऑफ कटर की डिलीवरी, अपेक्षा ज्यादा टर्न नवी गेंद और पढ़ लिया इस बार बाहुबली ने, खेलने के लिए तैयार। एक और धमाका, ये तो ऐसी गेंदें पसंद है उनको, और सीधा गेंद सीमा रेखा पार। 6 रनों के लिए एक और 6 अगर आएगा तो फिर बिरजा ग्रुप इनकी ओर से 3000 और काना शेठ पाटिल महबूब इनकी ओर से 5000 का इनाम। साल आदई के मैदान के अंदर आदई के मैदान के ऊपर जब नाइट टूर्नामेंट हुई थी सुशांत, तो इसी खिलाड़ी को 10,000 का इनाम भी मिला था, हर रन के लिए 200 का इनाम था। तो चलिए यहां पर 14-44 के ऊपर पहुंचिए, क्या हैट्रिक पूरी होगी? ये क्या कर दिया, लॉलीपॉप बॉल, और बढ़िया फील्डिंग सूरज, कमाल का एफर्ट, लाजवाब फील्डिंग की सूरज की ओर से। लेकिन चलिए 2 रन यहां पर जरूर अपने टीम के लिए बचाए, तब तक 2 रन पूरे किए, सूरज की सराहना करनी पड़ेगी। तब तक 2 रन पूरे, 2 की मदद से 46 पर पहुंचिए। ये टप्पा बॉल था, लॉलीपॉप बॉल था। तर आदेश भाई और साहिल भाई मात्र एक कौन ग्राम पंचायत सदस्य, इनकी ओर से सेकंड इनिंग्स में सुवर्ण मौका होगा। बल्लेबाज के लिए 3 छक्कों के लिए 10,000 और विकेट हैट्रिक के लिए भी 10,000। क्या बात है, दोनों टीमें के लिए सुवर्ण मौका है। इस बार 1 रन पूरा, दूसरे की कोशिश जी हां पूरी हो चुकी है। 2 की मदद से टीम का स्कोर है 48 रन। आखिरी गेंद बची है जीवन भुवा का 18 रनों का ये ओवर। जैसे सेकंड इनिंग स्टार्ट होगी, नेरी टीम के गेंदबाजों के लिए लगातार 3 विकेट, 10,000 का इनाम। साहिल भाई मात्र कौन ग्राम पंचायत के सदस्य, गोल्डन मैन, दोस्ती दुनिया का राजा मानुस, और बल्लेबाजी के लिए भी वाकिलवाड़ा टीम को 3 छक्कों के लिए 10,000 का इनाम। आखिरी गेंद लॉफ्टेड हिट किया है सहजता से, 50 अप। यहां पर बिरजा महबूब 11 टीम की रन संख्या बनी है 54, जीतने के लिए 55 का टारगेट। अमय वाटर सप्लाई केडीएच वाकिलवाड़ा टीम को क्या रन बनेंगे या रनों को रोका जाएगा, इसका आंखों देखा विवरण सुनाएंगे सेकंड इनिंग्स में। यहां पर विकी नांगरे, तब तक हम धन्यवाद देतो आम्ही आदई शिवशंभू क्रिकेट संघाचे दिपेश भाई, निलेश भाई, संपूर्ण शुभम असतील, त्याच्यानंतर संपूर्ण आशुभाई, या सर्वांचा आम्ही मनापासून, निलेश भाई, दीपक भाई, आपल्या सर्वांचा मनापासून आभार करतो। खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये भरपूर दिवस येण्याची इच्छा होती, परंतु बाकी स्पर्धा घेतल्यामुळे त्यामुळे या ठिकाणी थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। तुम्ही आम्हाला बोलवतात, दरवर्षीप्रमाणे तुमचं मनापासून आभार, धन्यवाद। आणि पुढची जबाबदारी विक्की नांगरे यांच्याकडे डीजे। समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं या स्पर्धेदरम्यान आजच्या दिवसामध्ये। आमचे परम मित्र रॉकस्टार प्रवीण यांचं इथे आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान केला जातोय। विनंती करेन दीपेश भाई आणि शुभम शेळके यांना की आपण आपल्या शुभ हस्ते एकत्रितपणे यांचा सत्कार करायचा आहे। राष्ट्रभाषा हिंदी, खूप सुंदर निवेदन आणि खूप सुंदर समालोचन या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं। आणि का त्यांना रॉकस्टार म्हटलं जातं या समालोचनच्या दुनियेमध्ये, हे मात्र पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध करून दिलं। एक लोकप्रिय समालोचक आहे, खूप चाहता वर्ग आहे त्यांचा समालोचनाच्या माध्यमातून, आणि तेच या स्पर्धेमध्ये देखील बघायला मिळतंय। तर या दरम्यान रॉकी बैलाचे मालक सन्माननीय श्री रोहित शेठ शेळके साहेब यांचा इथे मात्र शुभागमन होत आहे। विनंती असेल रोहित भाईंना की या आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण नक्कीच स्थानापन्न व्हायचंय।
एक लोकप्रिय समालोचक आहेत आणि त्यांच्यासाठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक येताना पाहायला मिळतंय. घनश्यामजी भोईर साहेब मॅन फ्रॉम विचुंबे यांच्याकडनं आपण पाहिलं तर रॉकस्टार प्रवीण यांच्यासाठी रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक. एक लोकप्रिय समालोचक आहे घनश्याम बापूशेठ भोईर, आपण पाहिलं तर यांच्या शुभ हस्ते हे 500 रुपयांचं पारितोषिक येताना आपण पाहतोय. नेहमीच प्रेम राहतं यांचं आणि का राहू नये मित्रांनो, पण पाहू शकाल मन जिंकतात आपल्या शब्दांच्या माध्यमातून, मान्यवरांची मन ज्यांच्या माध्यमातून जिंकली जातात. तर नक्कीच 24 चेंडू आणि 55 धावांची गरज KDH वाघेली वाडा या संघाकडे देखील नजर असणार आहेत. सूरज पाटीलची बॅट या मॅच मध्ये तडपणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये निराश केलं होतं प्रेक्षकांना, परंतु या मॅच मध्ये आमने सामने असेल. सचिन मोरे एकीकडे असेल, एकीकडे असेल सूरज पाटील. तर यस वाघेली वाडा संघ या मॅच मध्ये खेळतो आणि प्रत्येक षटकाराकरिता रोख रक्कम 100 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या इनिंग मध्ये विकेट साठी होतं आणि या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक षटकारासाठी KDH वाघेली वाडा या टीम साठी रोख रक्कम 100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. तर यस घनश्याम बापूशेठ भोईर मॅन फ्रॉम विचुंबे यांच्या माध्यमातून पारितोषिक येतंय. आज ATM घेऊन आले तर आपण पाहू शकाल आमचे घनश्याम शेठ या मॅचचा आनंद घेतात. दुपारचे रात्रीचे 2 वाजून गेलेत आणि तरी देखील साहेबांचं ATMचा अर्थ तोच ना, एनी टाइम मनी. आणि ते दिवस असो किंवा रात्र ATM तर खुल राहणार आहे. घनश्याम शेठ भोईर साहेब आपण पाहतोय नक्कीच इथे मात्र खेळाडूंचा हौसला अफजाई करतात. पारितोषिकासाठी नव्हे परंतु या मॅच साठी खूप गरजेचं असणारे पहिलाच बॉल उडवलाय आणि काय क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त मित्रांनो. फिल्डिंग एफर्ट्स यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 महत्वपूर्ण धावा आपल्या टीमसाठी इथे मात्र रोखल्या जात आहेत. या 2 धावेंनी परंतु श्री गणेशा झालाय, बिगुल वाजला युद्धाचा आणि इथून मात्र युद्ध कशा प्रकारे रंगेल पाहणं गरजेचं. दर्दी प्रेक्षक आज देखील या मध्यरात्रीमध्ये या मैदानाच्या आतमध्ये गर्दी करतायत. सुशांत शेळकेंचं कौतुक करावं लागेल सातत्याने मित्रांनो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली भूमिका त्यांची राहिली आहे, कौतुक करावं लागेल. शुभम शेळकेंचं, दीपेश बाईंचं तर मित्रांनो बातच निराळी आहे, त्यांची बातच वेगळी आहे. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आमच्या प्रमुख आयोजकांपैकी पैकी एक आहेत. तर याच बाला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. यांनी जर का 2 बॉल मध्ये 2 षटकार लगावले, 500 रुपयांचं पारितोषिक. पहिला येईल का असं वाटलं होतं, परंतु त्यांनाच मानवंदना देणारा चौकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. ठोक डीजे. तर नक्कीच आपण पाहू शकाल आदेश भगत आणि आमचे गोल्डन मॅन साहिल मात्रे यांच्याकडनं षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक यांच्यासाठी रोख रक्कम 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तसंच बालाने जर का 2 चेंडूंमध्ये 2 षटकार लगावले तर घनश्याम शेठ भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराकरिता रोख रक्कम 100 आणि षटकार जर सलग 2 लगावले तर पारितोषिक वाढेल आणि थेट 500 रुपये जमा होतील. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केला, खूप मोठा चेस क्षेत्ररक्षकासाठी चांगली फिल्डिंग तिथे आपण पाहतोय मित्रांनो. ही फिल्डिंग आहे किवीज मित्रांनो. का आपण पाहिलं तर ICC टुर्नामेंटच्या फायनल पर्यंत गेले तर त्याचं पहिलं प्रामुख्यानं कारण त्यांची फिल्डिंग आहे. काय फिल्डिंग केली जाते या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये न्यूझीलंड टीमच्या माध्यमातून आणि तेच पाहतो इथे आपण पाहू शकता. नेरेस संघ या मैदानाच्या आतमध्ये जीवाच्या आकंदानं धावा वाचवतोय. इथून सचिन मोरे कटची गोलंदाजी काय कामी येत नाहीये, वेगावरती स्वार जबरदस्त चेंडू हाताळलाय. विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपये, षटकार हॅट्रिक साठी 10,000 रुपये साहिल मात्रे साहेब आणि त्यांच्या परम मित्रांकडनं. पाटलांना बॉल हाताळला. इथे आपण पाहिलं तर लाऊड अपील पंचांकडे. अपील मध्ये उत्साह जास्त परंतु आत्मविश्वासाची कमतरता. अपील फेटाळली आहे. इथून समीकरण बदलेल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि मॅच जर का जिंकायची असेल 15.67 सरासरीने 47 धावा बनवाव्या लागतील. साठी रोख रक्कम 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे.
तर यस पारितोषिकामध्ये थोडंसं करेक्शन करतो मित्रांनो. षटकार हॅट्रिक साठी साहिल शेठ म्हात्रे आणि आदेश शेठ भगत यांच्याकडनं 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक साठी आपण पाहू शकाल संतोष शेठ शेळके यांच्याकडनं 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि तर यस चला संतोष शेठ कडनं विकेट हॅट्रिक साठी आहेत. साहिल शेठ म्हात्रे आणि आदेश शेठ भगत कडनं षटकार हॅट्रिक साठी आहेत. आणि आमचे घनश्याम शेठ भोईर यांच्याकडनं सलग 2 षटकारांसाठी 500 आणि प्रत्येक षटकारासाठी 100 आहे. चला पारितोषिक फलंदाजांनी लगावलीत ना मित्रांनो, जमा करून द्या. कारण की इथे माझ्याकडनं थोडंसं कन्फ्युजन जरूर होतंय, परंतु तुम्हाला माहिती आहे तुम्ही कशासाठी पारितोषिक लावलंय. मॅच कडे जाऊया. तर मॅच खूप महत्वपूर्ण. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज आदित्य मस्कर. डावखुऱ्याचा एक वेगवान तेस्तरदार गोलंदाज. जितका लांब याचा रणअप आहे त्याहूनही जास्त वेग आहे. परंतु समोर आपण पाहिलं तर मॅन इन फॉर्म सूरज पाटील हा खेळाडू हे पारितोषिक पटकावू शकतो मित्रांनो. पहिलाच बॉल ठोकलाय. मानवंदना दिली जातीये. आईवा कॅच पूर्ण झाली असती, परंतु आयोजनाची जबाबदारी एवढी आमच्या दीपेश दादावरती आहे की पूर्णपणे ते थकलेत. 100 रुपयांचे मानकरी आपण पाहू शकाल यांना. तर यस सूरज षटकार लगावतोय. 100 रुपयांचा मानकरी झाला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय. सूरज पाटील लंबी रेस का घोडा आहे मित्रांनो. यावेळेस आपण पाहिलं तर जरूर मिस केलाय. स्लोवर डिलिव्हरीने पूर्णपणे चकवलंय. सूरज देखील नाखुश आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सूरज पाटीलच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 7 फटक्यांचं काम या मॅच मध्ये. परंतु गोलंदाज पहिल्या बॉलवरती चूक केली, पेसचा वापर केला आणि त्याच्यावरती मात्र प्रतिहल्ला. न्यूटनचा तिसरा नियम, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. परंतु दुसरा चेंडू डॉट आलाय. पुढचा बॉल 8व्या बॅटने लांबच लांब वावराच्या बाहेर फेकून देणारा फटका येतोय. षटकार छक्का त्याने ठोक. त्याला जबाबदारी माहिती आहे का मित्रांनो. केडीएच वाघेलीवाडा संघ या मॅच मध्ये पहिली मॅच जिंकलाय आणि इथून सुपर 12 मध्ये त्यांना जायचंय. प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक षटकारासाठी घनश्याम शेठ भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपये आहेत. तसंच आपण पाहिलं तर षटकार हॅट्रिक करिता साहिल शेठ म्हात्रे आणि त्याचप्रमाणे आदेश भगत साहेबांकडनं 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिक सोडा मित्रांनो, मॅच जिंकायची आहे. ही स्पर्धा आहे गावाच्या अस्तित्वासाठी. इथून जो संघ जिंकणार त्याची चर्चा होणार. तो संघ रविवारी या मैदानावरती येणार. मॅच गरमागरमीची आहे. गुलाबी थंडी आहे. मॅच स्पर्धेची थीम देखील गुलाबी आहे. परंतु गरमागरमीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. आक्रमण चढवले आदित्य मस्कर वरती. पुढचा बॉल गोलंदाज आदित्य तयार. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. मोठी विकेट. परंतु इथे वा काय फटका आहे. फटका जर हा आवडला असेल टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि इथून पुढच्या बॉलवरती षटकार लगवला. रोख रक्कम 10,000 रुपयांचा मानकरी ठरू शकतो सूरज पाटील. बॅटिंग आवडली असेल का मित्रांनो. व्यावसायिक क्रिकेटू पट्टू म्हणण्याला ओळखलं जातं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फॅन्स चिअर्स करतायत. रात्रीचे 2:30 वाजून गेलेत. हा षटकार 10,000 रुपयांचा आहे. इथून आपण पाहू शकाल षटकार जर आला तर मॅच कुठेतरी गरमागरमीची अजून होताना पाहायला मिळेल. प्रेशर आदित्य मस्कर वरती मैदानाच्या आतमध्ये. बॉल आहे मित्रांनो. इथे आपण पाहिला तर काय चेंडू आहे. विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये हा बॉल डिलिव्हर केलाय. सूरज पाटीलचा प्रयत्न होता मोठा फटका लगवण्याचा, परंतु बॉल निर्धाव आलाय. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 29 धावांची अजून देखील गरज आहे. खुश आहेत आमचे आपण पाहिलं तर घनश्याम शेठ भोईर. काय बॅटिंग केली जाते. मॅच जिंकल्यावर वेगळा जल्लोष असणारे भोईर साहेबांचा. परंतु पाहूया ओव्हरचा शेवटचा बॉल.
यावेळेस आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतो, जमीनला घासत पुसत गुदगुल्या करत प्रेशर पहा, दुसरीचा प्रयत्न आणि वाह काय रनिंग बिटवीन द विकेट आहे मित्रांनो. कॅल्क्युलेटेड रिक्स मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जात आहेत. प्रत्येक धाव महत्वाची आपल्या टीमसाठी आणि ती काढत असताना सूरज भोईरला आपण पाहतोय 6 चेंडू आणि 20 धावांचं योगदान आतापर्यंत. ठोक डीजे. धावांची गरज आहे. 13.5च्या सरासरीने टीम मिटिंगच बोलवावी लागली आहे, कारण की दुवादार फलंदाजी झाली. 20 धावांचं एक षटक हवं होतं, ते षटक आलंय, परंतु सूरज पाटील अजून देखील काम झालेलं नाहीये. कारण की इथे मात्र एखादा पिक्चर असतो ना मित्रांनो, त्या पिक्चर मध्ये सुरुवातीला हिरो मार खातो, मध्यंतरात हिरो मार खातो, विलन मात्र खूप फॉर्मला असतो. परंतु कुठलाही पिक्चर घ्या तुम्ही, प्रत्येक पिक्चरची हॅपी एंडिंग होते, ती मात्र हिरोच्या विजयानंतर. इथे या मॅच मध्ये आतापर्यंत तरी सूरज हिरो ठरलाय, परंतु मॅच जेव्हा संपेल तेव्हा समजेल सूरज पाटील हिरो या मॅचचा की तो विलन होता मित्रांनो. या मॅच मध्ये तिसरं षटक घेऊन गोलंदाज उमेश आलाय, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सॉरी, आपण पाहिलं तर सचिन होते मॅन ऑफ द मॅच, परंतु उमेशने चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली होती. पहिला बॉल उमेशचा, आडव्या बॅटने फटका खेळलाय, कार्पेटच्या साहाय्याने बॉल ट्रॅव्हल करतोय शॉर्ट स्कोअर लेग आणि डीप स्कोअर लेगच्या मध्ये, तिथे मात्र सिंगल मिळेल. सूरज पाटीलचा शो इथून पुढे पाहायला मिळेल का? 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. झुंज देत असताना या मैदानाच्या आतमध्ये नेर संघाला आपण पाहतोय, झुंज देत असताना आपण या मॅच मध्ये KDH वाघिलीवाडा या टीमला पाहतोय. G2 11 जानुमान नेरे संघ ही मॅच जिंकेल की मॅच जिंकली जाईल मित्रांनो KDH वाघिलीवाडा टीमच्या माध्यमातून, हे पाहणं गरजेचं. शिट्ट्यांचा कल्लाळ आपण ऐकतोय, टाळ्यांचा वर्षाव मात्र होतोय, कारण की इथे प्रेक्षक मायबाप वर्गणा, कोणी जिंकू द्या कोणी हारू द्या, त्यांना काही घेणं देणं नाहीये. क्रिकेट आणि क्रिकेट पाहण्यासाठी रात्रीच्या 2:30 वाजता ते मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. त्यामुळे चांगला क्रिकेट त्यांना दाखवायचा आहे. बुवा काय चेंडू आहे इथे आपण पाहिलं तर टाळाच झाल्या पाहिजेत. फर्स्ट स्लीप कॉरिडॉर मध्ये उभा असलेले क्षेत्ररक्षक सूरज पाटील यांच्यासाठी, कारण की हा चेंडू निसटला असताना तो आणावा लागला असता आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेरून, परंतु काय इथे मी म्हणेल बॉल अटकावलाय. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 10 चेंडू 26 धावांची गरज. आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न सूरज पाटील, पहिली तर वेगाने घेतले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नकार आला होता फेकी प्रॉपर एंडला, आणि इथून मात्र दोघांपैकी एकाला जर माघारी जायचंच होतं आणि माघारी जातोय आपण पाहिलं तर प्रतीक सुरते. इथे आपण पाहिलं तर सूरज पाटील दुसऱ्या धावेचा प्रयत्न, त्याला माहिती आहे या मॅच मधले हे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण, परंतु उमेश साठी एकदा टाळा झाला पाहिजे मित्रांनो. काय गोलंदाजी केली जाते, 3 चेंडू हाताळलेत. ज्या सूरजने मागच्या षटकामध्ये 20 धावा ठोकल्या होत्या, त्यानेच हे 3 चेंडू फेस केलेत, परंतु त्याला संधी दिली जात नाहीये. अनुभवाची शिदोरी पूर्णपणे उमेश यांच्या पाठीशी आणि अनुभवाचा पुरेपूर वापर या मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. नवीन बॅटर इनॅट नंबर 3 फलंदाज भागेश सुरते मात्र मैदानाच्या आतमध्ये. जर नेहरे संघाची जर्सी पाहिली, एक काळ आपण पाहिलं तर न्यूझीलंड संघ या रंगाची जर्सी परिधान करायचा. जर्सी पाहिली KDH वाघिलीवाडा टीमची तर नक्कीच ऑस्ट्रेलियन संघाप्रमाणे फुल टॉस बक्षणार नाहीये मित्रांनो. हा फेकून दिलाय बॉलला, मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. आलेत पुन्हा एकदा 100 रुपये घनश्याम शेठ भोईर यांच्या माध्यमातून, आणि इथून पुढे षटकारांची हॅट्रिक लगावली. 10,000 रुपये येतील. आदेश शेठ भगत आणि आपण पाहिलं तर कोण ग्रामपंचायतीचे सदस्य आणि आपले गोल्डन मॅन साहिल शेठ मात्रे यांच्या माध्यमातून.
तर चला आपण पाहिलं तर VIP डाईज मधनं चीअर करायला सुरुवात झाली आहे. एक मॅच तर मैदानाच्या आतमध्ये रंगतीये, परंतु आपले मान्यवर पाहुणे जे VIP डाईज मध्ये बसलेत त्यांच्यामध्ये देखील मॅच रंगताना पण पाहू शकाल. फुल टॉस आहे परंतु फायदा उचलता आला नाहीये. वेग भरपूर होता या बॉल मध्ये. एकच धाव. सूरज नेहमी म्हणेल नाराज असेल या बॉल वरती. आता मात्र समीकरण बदलतंय. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्यात 18. बसलेला प्रेक्षक वर्ग आता मात्र त्यांच्या जागेवरती उभा झालाय. एखाद्याला छोटीशी डुलकी जर का लागली असेल, डोळा जर का लागला असेल तर तो डचकन उठला असेल, कारण की शिट्ट्यांचा वर्षा होतोय, टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये होतोय. हा बॉल खूप महत्वपूर्ण. इथे जर का मोठा फटका आला थोडंसं प्रेशर रिलीज होणार, परंतु इथे जर का मोठा फटका आला नाही तर शेवटच्या षटकाचं प्रेशर वाढणार. फटका आलाय परंतु फसतोय का काय? बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉलच्या खाली, झेल सोडतोय परंतु काही फरक नाहीये मित्रांनो. धाव घेणं गरजेचं असतं. तुम्हाला इथे 2 धावा घेणं गरजेचंच होतं मित्रांनो, परंतु आपण पाहिलं तर कुठेतरी निर्णय चुकलाय की काय. 18 धावा थोड्याशा लोड होऊ शकतात. सूरज पाटील आतापर्यंत वादळासारखा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, परंतु मी अगोदरच सांगितलं ना, एका पिक्चर मध्ये, अख्ख्या पिक्चर मध्ये हिरो मार खातो परंतु शेवट तो मात्र विलनला मारल्याशिवाय राहत नाहीये. या अख्ख्या पिक्चर मध्ये म्हणेल सूरज पाटीलने दमदार बॅटिंग केली आहे, परंतु मॅच जिंकली तरच तो हिरो होणार. आणि इथून जर का मॅच हरला तर त्याला विलन हे टायटल या मॅचचं जरूर मिळेल. नेरे संघ पुन्हा एकदा टीम मीटिंग. कौतुक करावं लागेल उमेश यांचं. फक्त 9 धावांचं षटक मैदानाच्या आतमध्ये. अंडर प्रेशर. प्रेशर आहे मित्रांनो. मेगा फायनलच्या अगोदरची फायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे की काय, कोणीच हार मानायला तयार नाहीये. सचिन मोरे त्यांचा संघ झुंज देतोय. तर यस, कोणी जिंकू द्या ही मॅच आपण पाहू शकाल. आदेश शेठ भगत साहेब आणि कानाशेठ पाटील साहेब यांच्याकडनं विजेत्या संघाला 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आहे. प्रयत्न प्रामाणिक असेल, कष्ट ज्याचे जास्त असतील, या थंडीमध्ये जो जास्त घाम गाळेल त्या संघाला मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहू शकाल. आदेश शेठ भगत आणि कानाशेठ पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक करिता 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक करिता संतोष शेळके यांच्याकडनं 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. काय घडतं या मॅच मध्ये, निर्णायक ओव्हर टाकण्यासाठी संघातील एक एक्सपिरियन्स खेळाडू सुशांत गायकरच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. या बॉल वरती निर्णय असेल मित्रांनो. आज जी मेहनत केली या मध्यरात्रीपर्यंत ती मेहनत सार्थ ठरणार की मात्र मेहनत वाया जाणार आहे. इथून आपण पाहिलं तर पहिला डॉट आलाय. प्रेशरचा फुगा हळू 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 वाढायला सुरुवात झालाय आणि जसं मित्रांनो समीकरण वाढेल ना, तो फुगा कधी फुटेल कुणाला समजणार नाहीये. सूरज पाटील स्ट्राईकलाय. जीतू 11 जानुमान नेरे संघ कंबर कसतोय या मॅच मध्ये, परंतु जोपर्यंत सूरज आहे तोपर्यंत ही मॅच संपलेली नाहीये KDH वाघेलवाडा टीम साठी. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल इथून आपण पाहिलं तर जाईल डिफाइन लेग झोन मध्ये. मॅच ऑन आहे सांगणारा चौकार. थँक्यू डीजे. कोणालाच थंडी वाजत नसेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की या मॅचने तितकी गरमीच निर्माण केली आहे. 4 चेंडू 14 धावा. लास्ट बॉलला जर का 2 घेतल्या असत्या 12 उरल्या असत्या, परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये कोणत्याच प्रकारचं स्थान नाहीये. परंतु जर आणि तर या शब्दांशिवाय क्रिकेट देखील खेळला जाऊ शकत नाहीये. 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 14 धावांची गरज आहे. या 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका नित्यांत येणं गरजेचं. पुढचा बॉल, यावेळेस इथे मात्र कहाणी में ट्विस्ट. मी म्हणेल आदई संघ या आयोजनामध्ये ना, या तारांनी आतापर्यंतचा 4था संघ आहे ज्याचा निकाल लावलाय. आता आपण पाहिलं तर नक्कीच काय फटका होता. सूरजने देखील विचार केला नव्हता. या तारा मित्रांनो
कोणी विचार देखील केला नसेल. सगळ्यांची झोप उडवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये. षटकार बोलून मोकळे, षटकार टाकून मोकळे, स्कोररने देखील षटकार लिहून मोकळे, परंतु निर्णय बदलावा लागलाय. संकट मोचक आपण पाहिलं तर बजरंग बलींना म्हणतात, परंतु संकट मोचक या मैदानाच्या आतमध्ये या तारा ठरल्यात. जर का आपण पाहिलं ना नेरे संघ मॅच जिंकला, या तारांना आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. इथे इथे आपण पाहतोय काय घडतंय. पंचांचा इशारा, इट्स वाईड. कहाणी में ट्विस्ट. प्रेक्षक मायबाप वर्ग नक्कीच प्रत्येक जण डोंगराच्या कडेला उभा आहे. अति उत्साहामध्ये कुठे पाऊल टाकाल त्याचा विचार करा, कारण की या मॅच मध्ये कुणाचंच भान जागेवरती नाहीये. चला 12वा खेळाडू. इथून काहीच आपल्याला हे नकोय, फक्त मॅच घ्यायची आपण. तर नक्कीच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि दावा करायच्यात. शुभांक 11. इथे इथे मित्रांनो तारा असू द्या किंवा काही असू द्या, तारा रंपम बॉलला फेकून दिलाय. सीमा रेषा पार. येतो षटकार. एटीएम आज मित्रांनो खुलं होणार आहे. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. काय बॅटिंग करतोय. 14 चेंडू आणि 40 धावांची जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटरचं नाव आहे सूरज पाटील. मित्रांनो जबरदस्त कामगिरी. आता मात्र नख खायला सुरुवात झालीये. जर कोणाला हृदय विकाराचा त्रास असेल तरी मॅच पाहू नका. इथून एखादा डॉट बॉल येईल का. यावेळेचा बॉल वाट पाहिली चेंडूची आणि चेंडू त्याची वाट लावून गेलाय. विजय चौकार मैदानाच्या आतमध्ये.
रुपये असतील, भाग्येश यांच्यासाठी 200 रुपये असतील, तसेच साहिल म्हात्रे आणि आदेश शेठ आणि त्याचबरोबर कान्हा शेठ पाटील यांच्याकडनं विजेते संघाला 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. तसंच प्रियांश शेठ पाटील आणि अक्षय शेठ पाटील यांच्याकडनं सूरज पाटीलला रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. तर नक्कीच मेहरबान आणि मथुर आणि मेहबूब ज्यांनी अखंड महाराष्ट्र गाजवलाय मित्रांनो, त्या बैलाचे मालक सन्माननीय श्री कान्हा शेठ पाटील साहेब. आणि आता नक्कीच आपण पाहिलं तर मेहबूबने तर काळ गाजवलाय आणि मेहबूबच्या तालमीमध्ये या वस्तादांनी मात्र मेहरबान घडवलाय आणि मेहरबान देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काळ गाजवताना पाहायला मिळेल. चला सूरज पाटील आपण यायचंय. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहिलं तर सूरज पाटीलची निवड झाली आहे. घनश्याम शेठ भोईर यांच्याकडनं 600 रुपयांचं पारितोषिक, प्रियांश पाटील आणि अक्षय पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयांचं